नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाच्या सतर्कतेत 12वी परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानं इंग्रजीचा पेपर सोडवला. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगानं दोन्ही जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परभणी जिल्ह्यात 12वीचे एकूण 69 परीक्षा केंद्र असून 27,250 विद्यार्थी संख्या आहे. आज मंगळवारी 12वीच्या परीक्षेची सुरुवात इंग्रजी या विषयाच्या पेपरने झाली. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रशासनासह शिक्षण आणि पोलीस विभागानं आवश्यक त्या उपाययोजना केल्या. परीक्षांच्या वर्गखोल्या CCTV कॅमेऱ्यांची नजर विद्यार्थ्यांवर राहणार आहे. आज स्वतः परभणी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी शहरातील परीक्षा केंद्रांवर भेटी देऊन पाहणी केली. 12वी परीक्षेच्या अनुषंगानं सर्वच परीक्षा केंद्रांवर पोलीस विभागाच्या वतीनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हिंगोली जिल्ह्यात 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 15,136 विद्यार्थ्यांपैकी 14,539 विद्यार्थी उपस्थित होते, तर 597 विद्यार्थी अनुपस्थित होते. आजच्या परीक्षेची उपस्थिती 96.5% इतकी नोंदवण्यात आली. या परीक्षेदरम्यान कोणतेही कॉपीचे किंवा गैरप्रकाराचे प्रकरण आढळून आले नाही. परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सर्व परीक्षा केंद्रांवरील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड तसंच पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहण यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. याशिवाय उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसंच वर्ग 1 अधिकारी यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. विभागीय मंडळाने नेमलेल्या 4 भरारी पथकांनी आज हिंगोली जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची तपासणी केली. सर्व 40 परीक्षा केंद्रांवर बैठक पथकाची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे ने-आण करणाऱ्या सहाय्यक परीक्षकांसोबत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पुस्तके, जिद्द, मेहनत यातून माणूस घडत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून स्वतःवर मेहनत घ्यावी असं प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार अरविंद सगर यांनी केलं आहे. नरसिंह माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील 12वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोपाळ मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी रेणू पाचपूर, कादंबरीकार गंगाधर गायकवाड, गझलकार अरविंद सगर, नरहरी वैरागड यांची उपस्थिती होती. यावेळी वैरागड गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार सांगितले. प्रास्ताविक शैलेश ढगे यांनी केले, तर आभार प्राध्यापक संजय गजमल यांनी मानले. परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस स्थानक या ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखा परभणी आणि नवा मोंढा पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये आरोपी जीवर्धिनम डेव्हिड राहणार चेन्नई याच्याकडून चोरी गुन्ह्यातील एकूण 5 लाख रुपये आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, पोलीस हवालदार निलेश भुजबळ, गणेश कौटकर, पोलीस हवालदार अनिल कटारे, पोलीस हवालदार अर्जुन टाक, हवालदार रामेश्वर मुंडे, पोलीस हवालदार नागरगोजे यांनी ही कारवाई केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज मंगळवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार संजय जाधव यांनी सर्वांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी शिवजयंती साजरी करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन केलं. शिवजयंतीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी जयंती उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील
विविध कार्याचे सजीव देखावे, मैदानी खेळ, आकर्षक प्रेरणादायी देखावे सादर करावेत असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दरवर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये आपण ही जयंती साजरी करतो, हाच पायंडा यावर्षीही पाळण्यात यावा. उत्सव साजरा करताना कोणाच्याही भावना दुखवण्यात येणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे, विभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा धालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.